जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार आणि उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्या उपस्थितीत खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्या हस्ते खंडाळा तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पंचायत समितीच्या किसनवी सभागृहात जाहीर करण्यात आले. प्रत्येक महापुरुषाला आरक्षण होत असते. 1995च्या आरक्षण सोडतीपासून रेफरन्स मध्ये मंडळाचा आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू झाला. त्यानंतर 1995 पहिली आरक्षण सोडत आले ते पंचायत लागू झाले. 5 ते 10 साठी 10 ते 15 साठी 15 ते 20 साठी 20 ते 25 साठी आणि आता ते 2025 ते 30 रेमाच्या सर्व आरक्षण सोडतीचा रेफरन्स आपल्याला ठिकाणी घ्यावा लागतो. आता ही जी आपण प्रक्रिया महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 30 कलम 4 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक 1964 यामध्ये प्रक्रिया आहे. तर या ठिकाणी प्रक्रिया जी असते त्यामध्ये जे आपल्याला नियम करून दिलेले आहेत त्यानुसार अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे ते सर्वप्रथम आपल्याला निश्चित करावं लागतं. आता सुरुवात करण्याआधी तुम्हाला आपल्या तालुक्याच्या 63 ग्रामपंचायती आहेत. आपण जे 63 सरपंच पद जे आहेत आपल्याला 63 सरपंच पद आरक्षण सोडून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याकडे तपशील सांगतो तुम्हाला प्रवर्ग केले आहे. माननीय जिल्हाधिकारी सरांच्या आदेशानुसार अनुसूचित जातीसाठी एकूण 5 सरपंच पद आहेत. त्यामध्ये स्त्रियांसाठी 3 आहेत. ठीक आहे. अनुसूचित जमातीसाठी आपल्याला एकही सरपंच पद आरक्षित आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यासाठी एकूण 17 सरपंच पद आहेत. त्यापैकी 9 स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आपल्याकडे 41 सरपंच पद आहेत. त्यामध्ये 20 स्त्रियांसाठी राखीव असणार आहेत. अशा पद्धतीने ग्रामपंचायतीला आपण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आपल्याला केला आहोत. परंतु बालकांमध्ये या ठिकाणी सुरुवात करतो. उपस्थित क्रमांक तालुक्यातील पदाधिकारी शाळेतील पदाधिकारी सरकारी पुरस्कार करतो. आता आपल्याला या अनुसूचित जाती पंचावन्न ज्या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे त्या आपल्या माहिती यामध्ये आपल्याला अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरल्या कामाला वाढलेला असतो. ग्रामपंचायत 1 नंबरला आहे. सगळ्यात कमी टक्केवारी अनुसूचित जातीची ग्रामपंचायत 63 नंबरला आहे. त्याला जे आपण सर्व लोकसंख्या करतो किंवा जी आकडेवारी करतो ती 2018च्या जनगणनेनुसार आपण पकडत असतो. 2018 जनगणना झालेली आहे. 2018ची जनगणना आपल्याला शासनाच्या सूचनेनुसार आपण त्या पद्धतीने घेत असतो. अनुसूचित जातीसाठी 1995 ते 2000 मध्ये आरक्षण पडलेले आहे. पाडगावमध्ये 2015 ते 20 मध्ये पडलेले आहे. पाडगावमध्ये 2000 ते 2005 या कालावधीसाठी अनुसूचित जातीचं आरक्षण होतं. जवळमध्ये 2005 ते 10 मध्ये होतं. करवंडीमध्ये 2015 ते 20 मध्ये होतं. मुलीमध्ये 1995 ते 2000 या कालावधीमध्ये होतं. कळेमध्ये 2015 ते 20, वडगावला 95 ते 2000, वाटापूर 95 ते 2000, गाववाडी 2005 ते 10, सुखेड 2015 ते 20, गिरजेला 15 ते 20 मध्ये, पिंपळे ग्रुपला 10 ते 15 मध्ये, उभीवाडीला 10 ते 15 मध्ये, शिवाजीनगरला 5 ते 10 मध्ये, बालेला 2005 मध्ये, 5 ते
मावळाला 2015-20 मध्ये, सांगलीला 2015-20 मध्ये, बेळगावला 2015 मध्ये, शिरवळला जे आहे ते आपल्याला 2020-25 मध्ये, पळशीला सुद्धा 5 ते 10 मध्ये, मावशीला 2000-2005 मध्ये, आईला 20 ते 25 मध्ये, पाटीलला जे आहे ते 10 ते 15 मध्ये, मोरवेला सुद्धा 10 ते 15 मध्ये, बावकलवाडीला 20 ते 25 मध्ये, बांधवड्याला 20 ते 25 मध्ये, आसवलीला 20 ते 25 मध्ये आणि होळीला 20 ते 25 मध्ये अशा पद्धतीनं अनुसूचित जातीसाठी यानंतर लोकसंख्येच्या टक्केवारी